स्माइल आफ्टरनून. आफ्टरनून. चलो लेट स्टार्ट टुडे सेशन. आज मी लिंक टाकली नाही वाटतं. टाकलीये. आत्ता टाकली का? सकाळीच टाकलीयेत. नाही, सकाळी टाकली होती मॅम. ते लक्षात नाही राहत ना सकाळची लोकांना. नाही, पण त्या ग्रुपवर गेलं की दिसते ना हो. असं काय. जे इंटरेस्टेड असणार ते बरोबर बघणार मॅम. ओके चलो. मॅडम, एक विचारायचं होतं. हा बोला. तुम्ही झिबू सिम्बॉल पण दाखवणार का? यस. ओके. जिबू बर सिम्बॉल बर. पण आपण शिकणार आहे. आजचा आपला विषय चक्र आणि अन्न पाण्याला चार्ज करणं हा ओके. विषय आपण आहे. तर सगळ्यात पहिले सुरू करूया अन्न पाण्याला चार्ज करण्याच्या प्रोसेस पासून. ठीक आहे. ओके. तर काही आणून ठेवायचं आहे की हा एक एक मॅडम? ग्लास पाणी घेऊन या. ओ ताई, मला एक ग्लास पाणी द्या बरं. आणि ते पाणी एक ग्लास थोडीशी चव घेऊन घ्या. एक घोट पाणी. वंदना, मला जरा एक पाण्याला भांड दे ना, साधं पहिले पाणी प्यायला. पाणी तुमच्या घरचं जे काही पाणी आहे ना, ते पाण्याला तुम्ही एक घोट फक्त पाणी प्या. एक घोट. आणि तेच पाणी आपण चार्ज करून नंतर त्याची चव बघणार आहे. सध्या एकच घोट भांड दे. प्यायचं आहे. त्या पाण्याची चव थोडी ऑब्झर्व करा. बाकीच्यांनी माईक बंद ठेवा. जाऊ दे, मी सगळ्यांचीच माईक बंद करून टाकते. ओके. चला तर पाणी तुम्ही एकच घोट पाणी पिऊन चव चेक करायची आहे. आणि त्याच्यानंतर मी जी आता प्रोसेस सांगेल त्या प्रोसेसनी त्या पाण्याला चार्ज करायचे आणि नंतर बदललेली चव अनुभवायची आहे, शेअर करायची आहे. ठीक आहे. ज्यांनाही जो अनुभव येईल त्याच्यानुसार तुम्ही हँडरेस करा, मग आपण बघू. तर सगळ्यांनी पहिले पाण्याची बॉटल, जे काही बॉटल आहे किंवा ग्लास आहे तो जवळ घेतलेला आहे. सगळ्यांनी एक घोट पाणी पिऊन बघितलंय. चेक करा. खूप छान वाटणार आहे तुम्हाला. ओके. आहे ना पाणी सगळ्यांकडे? ओके. तर आता माझ्याचकडे नाहीये पाणी. आहे ना? ते माठातलं नाही पाहिजे मला. ओके. तर सगळ्यात पहिले रेकीला प्रार्थना करायची आहे सगळ्यांनी. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत म्हणून दोन्ही हात रब करायचे आहे. पहिली चव पाण्याची लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर हे पाणी हातात घेऊन याच्यावर हळू क्लॉकवाईज 21 वेळा फिरवायचं आहे. हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने, दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने चार्ज होत आहे आणि मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो. बघा, हाताची जी एनर्जी आहे तुमची इथे पाण्यावर, त्याची एनर्जी वाढलेली आहे. जसं जसं तुम्ही राऊंड फिरवताय, कुणाकुणा जाणवताय की हाताच्याच प्रेशर, म्हणजे पाण्याच्या तिथनं हाताचाच प्रेशर वाढतोय, हात असा मागे ढकलला जातोय, कारण पाण्याची एनर्जी वाढते. कुणाकुणाला जाणवले त्यांनी मला थंब दाखवा. ज्यांना ज्यांना जाणवली त्यांनी थंबच्या माध्यमातून. ओके. आणखी कुणाकुणाला जाणवली? ओके, जाणवली. ओके. आता करायचं काय? जाणवल्यानंतर हे पाणी पिऊन बघा. मगाशी जे तुम्ही पाणी पिलं आणि आत्ताची जे पाणी आहे याच्यामध्ये तुम्हाला काय चवीचा फरक जाणवतो हे ते तुम्हाला जाणवेल.
हँड करा आणि पाण्याच्या चव मध्ये काय फरक जाणवला? हा, स्मिता मॅडम बोला, अनम्यूट करा. मॅडम पाणी गोड वाटतंय. ओके, अजून? गोड झाला, टेस्ट इज चेंज. अजून सुचिता मॅडम? गोड वाटलं थोडं. गोड वाटलं. आता बघा, हे पाणी पिल्यानंतर 5 मिनिटात तुम्हाला एनर्जीने पण फुल वाटेल. आरती गिरी मॅडम? मॅडम पाणी एकदम हलकं वाटलं. मगाशी पेट असे जडत वाटलं, आता एकदम हलकं आणि येस, एकदम इझिली ग्रेट गेलं. ग्रेट. संतोष सर? थँक्यू मॅम. नमस्कार मॅडम. टेस्ट एकदम वेगळी होती, गोडपणा जास्त होता आणि चविष्ट वाटत होतं त्याच्यात. ग्रेट. आता हे पाणी अजून कोणी, आपण 2-3 एक्सपिरियन्स घेऊ. पंकज सर, अनम्यूट करा. मॅडम मला हे पाणी जसं पाण्यामध्ये म्हणजे फिल्टर करण्याच्या आधीचं पाणी आणि फिल्टर नंतरचं जे पाणी आहे त्याच्यात जसा फरक असतो की मोर प्युअर फॉर्म मध्ये आणि थोडंसं क्षार विरहित झाल्यानंतर जसं हलकं होतं तसं हलकं जाणवलं पाणी. ग्रेट. वर्मा मॅडम? वर्मा मॅडम सांग, अनम्यूट करा. हा बोला. मॅम जसं बॉटलमध्ये आपण हा पाणी घेतलं तर इट विल कंटेन द सेम एनर्जी फॉर लॉंग टाइम. मी आता तेच पुढे डिस्कस करते. सध्या पुढचं मी कसं या पाण्याचा वापर करायचा ते, आता नेक्स्ट टॉपिक आपला तोच आहे. रुपाली मॅडम? मॅडम मी हे फिल्टरचं पाणी घेतलेलं, पण आता मला असं जाणवलं की जसं नदीवरती आपण जाऊन पाणी पितो तसं टेस्ट वाटली नदीचं पाणी प्युअर. ओके, छान. चला, थँक्यू. आजपासून आपण जे काही अन्न पाणी ग्रहण करतो, पाणी आणून ठेवून दिले, ते जे काही आपण अन्न पाणी ग्रहण करतो याचं आपल्याला बेनिफिट कुठे होणार आहे ते आपण बघणार आहे. की आपल्या संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं आणि जल ही जीवन आपण म्हणत असतो, की पाणी हेच जीवन आहे, अन्न आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आता रेकीच्या 10% फक्त आपली लेवल 1चं अटुनमेंट म्हणजे फक्त 10% एनर्जी वाढलेली आहे आणि त्या 10% एनर्जीने तुम्ही पाण्याचे व्हायब्रेशन चेंज करू शकता, अन्नाचे व्हायब्रेशन चेंज करू शकता, लोकांमध्ये विचारांचे व्हायब्रेशन देखील तुम्ही चेंज करू शकता. पण रेकी विचारांचे व्हायब्रेशन चेंज करायला रेकीचं सेकंड लेवल आपल्याला शिकावं लागतं. तर बघा, आता इथे अन्न आणि पाण्याचा इथे वापर कसा होणार आहे, तर रोज सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर, जसं आता आपल्याकडे जे आपले बंधू आहेत सध्या क्लासमध्ये, त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ 2-2 मिनिटं किचन मध्ये जायची तसदी घ्यायची आहे, की सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर. कारण जर त्या घरातल्या महिलेने रेकीचा क्लास नाही केलाय तर मग आपल्याला त्रास घ्यावा लागेल, नाही तर महिला करून टाकेल. आपलं काम काय करायचं, दोन्ही हातांनी रेकीला थँक्स टू मी, थँक्स टू रेकी अँड थँक्स टू दिस फूड, या अन्नाचं मी आभार मानते असं म्हणून दोन्ही हात रब करून त्या अन्नाच्या वर जे काही स्वयंपाक झालेला आहे, सगळी भांडी ठेवलेली आहे, तिथे तुम्ही दोन्ही हात असे ठेवायचे आहे, त्याच्यावर वर टच नाही करायचंय, थोडं 2-3-4 इंच लांब ठेवून, की हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसाय हो, ऐसाय हो, ऐसाय हो असं म्हणून ते पाणी, ते अन्न आपल्याला मग सर्व करायचंय. ठीक आहे. याच पद्धतीने तुमच्या घरी जिथेही तुम्ही पाणी साठवून ठेवता, किंवा आजकाल प्रत्येक घरामध्ये फिल्टर लागलेलं असतं, तर त्या फिल्टरला तुम्ही अफर्मेशन देऊन टाका. फिल्टर समोर दोन्ही हात उभं राहायचं, फिल्टर समोर फक्त पायामध्ये सॉक्स किंवा चप्पल ठेवा. याला असं जरुरी नाही की चप्पल आहे कसं प्रार्थना करायची, रेकीमध्ये कुठलंच बंधन नाहीये. इयरफोन नाहीये मॅडम, कोण आहे जो रेकॉर्डिंग बघू शकता? ठीक आहे. सांगते, माझा नंबर पण शेअर करते. आता मी मेसेज थोडे बंद करते, माझं इकडे लक्ष चाललं जातं. ओके, तर मग आता जे आपलं फिल्टर आहे त्या फिल्टरकडे दोन्ही आपल्याला रेकीला कॉल करायचा आहे आणि माझ्याकडे या स्त्रोत मधनं पाणी आम्हाला वापरायला मिळतं, आम्ही ते ग्रहण करतो. तर त्या पाण्याला हात असे करायचे आहे, म्हणजे त्या फिल्टरकडे, आणि यातून येणारं पाणी माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला किंवा
जे कोणी हे लोक माझ्या घरी पाहुणे म्हणून येतील, हे पाणी ग्रहण करतील, प्रत्येकाच्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याचा लाभ होऊ दे. हे ईश्वर ऐसाय हो, ऐसाय हो, ऐसाय हो म्हणून पाणी चार्ज करायचं आहे. हा झाला आपल्या घरातील नियम की सगळ्यांसाठी आपण पाणी चार्ज करतो. दुसरं, सकाळी उठल्याबरोबर पहिलं पाणी आपण जे काही पितो, जसं मला रोज सकाळी उठल्यावर जर मी एक मोठा तांब्या पाणी पित असते, तर माझं पहिले ते चार्ज वॉटर असतं. म्हणजे नेहमी जे मला विचारतात की मॅडम तुम्हाला दिवसभर एनर्जी कशी पुरते, माझं 9:30-10 पर्यंत बॅच असते, तर ते रात्रीच्या बॅचच्या एक दुबईच्या स्टुडंट आहे, कुवेतच्या स्टुडंट आहे, त्या नेहमी मला रात्री म्हणायचे मॅडम दिवसभर तुमची एवढी एनर्जी एवढी ऍक्टिव्ह कशी राहते. त्यांचा हा प्रश्न नेहमी असायचा. तर सगळ्यात महत्वाचं की मी सकाळी रोज पहिलं पाणी जे पित असतं आपण मॉर्निंगला, ते कोमट प्या किंवा तुम्ही त्याच्यात अजून काही मिक्स करून प्या, पण त्या पाण्याला चार्ज करून प्या. अन्नाला चार्ज करायचं आहे. याच पद्धतीने आज जे आपण औरा आणि चक्र शिकणार आहोत, तर त्याच्यानुसार नंतर त्या एनर्जी पण आपल्या स्ट्रॉंग होतील, आतून इनर लेवलवर डेव्हलपमेंट होणार आहे. आणि जेव्हा मी जिबू सिम्बॉल शिकवणार आहे, तर ते जिबूचे सिम्बॉल तुम्हाला बॉटलवर टाकायचे आहेत. म्हणजे पाण्याची जी बॉटल असते ना, त्याच्यावर तो हेल्थ सिम्बॉल टाका. जीवनामध्ये जर रिलेशनशिपसाठी इश्यू असेल, जे काही आता तेव्हा शिकेल त्या डिटेलमध्ये, पण पाण्यावर आपण ते सिम्बॉल यूज करू शकणार आहे, ज्याच्यामुळे ती एनर्जी स्ट्रॉंग होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड लेवलमध्ये आपण काही सिम्बॉल शिकतो आणि ते सिम्बॉल टाकून पाणी चार्ज करत असतो. त्या लेवलनुसार तुमची एनर्जी वाढत असते. कालच मी जरा जुन्या नोट्सचा अभ्यास करत होती, तर मला असं लक्षात आलं की मी मधल्या काळामध्ये 2 सिम्बॉल शिकवणं बंद केले होते सेकंड लेवलमध्ये, पण ते मी या बॅच मध्ये शिकवणार आहे. कालच जेव्हा आम्ही सगळ्या नोट्सला फायलिंग करत होतो, तर लक्षात आलं, अरे माझे ऑफिस असिस्टंट मॅडम म्हणे हे सिम्बॉल तर तुम्ही शिकवतच नाही म्हणे क्लासमध्ये. म्हटलं हे आपण ऑफलाईन सेशन मध्ये घ्यायचो, आता ऑनलाईन मध्ये बंद केले. पण मग म्हटलं दिल्यानेच वाढतं, तर मग काही हरकत नाही, आपण ते दोन्ही सिम्बॉल जे महत्वाचे आहे ते आपण सेकंड लेवलमध्ये यावेळेस ऍड करणार आहे. ओके. आता कुणी असं आहे का ज्यांना पाण्याची एनर्जी जाणवलीच नाही? असं कुणी आहे का की पाण्याची एनर्जी जाणवलीच नाही? ओके, अनम्यूट करा. अनम्यूट करा, माईक ऑन करा मॅडम. हॅलो. हा, ये आता माझ्या समोर एक ग्लास पाणी घ्या हातात. 1 मिनिट. 2 ग्लास मिस झाले, रेकॉर्डिंग बघून घ्या. ज्यांना ज्यांना नाही जाणवले त्यांनी प्रत्येक वेळेस करा. म्हणजे आता जे सांगेल, परत रेकीला कॉल करायचा आहे. पहिले रेकीला कॉल करा, मी स्वतःची आभारी आहे. दोन्ही हात जोडून करा ना. रेकीला कॉल करताना दोन्ही हात जोडून प्रार्थना करा. ठीक आहे, केली प्रार्थना? केली. ओके. आता त्या पाण्याला एक हातात घ्या आणि वरून अफर्मेशन द्या. हे पाणी, हे पाणी, मी या पाण्याचे आभारी आहे म्हणा पहिले. मी या पाण्याची आभारी आहे. हे पाणी ग्रहण केल्यामुळे हे पाणी ग्रहण केल्यामुळे मला माझ्या जीवनात मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण क्लॉकवाईज फिरायचा परम सुख, परम सुख, समाधान, समाधान, आरोग्य, आरोग्य, ऐश्वर्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य मिळत आहे. आणि दीर्घायुष्य मिळत आहे. हे ईश्वर ऐसाई हो, हे ईश्वर ऐसाई हो, हे ईश्वर ऐसाई हो, हे ईश्वर ऐसाई हो, हे ईश्वर ऐसाई हो. हे ईश्वर ऐसाई हो. आणि पाणी प्यायचंय तो अनुभवून. जाणवला फरक. काय फरक आलाच पाण्यामध्ये? जास्त क्लिअर पाणी पितोय असं वाटलं. ग्रेट. आता बघा, कुठल्याही आपल्या घरी आजारी व्यक्ती आहे, त्याच्यासाठी जे पाणी ठेवता तुम्ही, तर ते चार्ज करून ठेवा की या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेला आहे आणि हा एकदम आनंदी आणि स्वस्थ जीवन जगत आहे, असं अफर्मेशन देऊन त्या बॉटलवर जिबूचा हेल्थ सिम्बॉलचा स्टिकर चिटकवून द्यायचं. ओके. हे मी शिकवणार आहे तुम्हाला, नाही तर अजून म्हणाल जिबूचा हेल्थ सिम्बॉल काय आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू. पूजा मॅडम रेकॉर्डिंग बघाल?
कारण दुसऱ्यांदा रिपीट केलंय मी, आता एकदा परत तिसऱ्यांदा नाही करू शकत. ठीक आहे, आपल्याला सिलेबस मागे राहील. हा रेणुका मॅडम बोला, अनम्यूट करा. हा अनम्यूट करा रेणुका मॅडम. माईक माईक ऑन करा. हा बोला. ह्याच्यात तुमचं ऐकलं होतं. आवाज नाही येतोय. आवाज नाही. माझं ॲक्वागार्डचं मशीन 6 महिन्यापूर्वी बिघडलं होतं. हा तर मी रेकी केली त्याच्यावर आणि त्यांनी मला 5,000 रुपये दुरुस्तीचे सांगितले होते. पण काल अचानक ते स्वतः आले आणि मला ॲक्वागार्ड माझं दुरुस्त करून दिलं. आज ॲक्वागार्ड पाणी मी पिते. चला छान छान. ओके. म्हणजे माईक माईक हा बोला. चला मॅडमचा आवाज कटतोय. हा रुपाली मॅडम बोला पटकन. बाकी पुढे जायचं आपल्याला, 7 चक्र शिकायचे आहेत आता. विचारायचं होतं की जेव्हा आपण चार्ज करतो पाणी त्याच्यानंतर, समजा कोणाला गरम पाणी प्यायचंय तर चार्ज केल्यानंतर गरम करू शकतो का? म्हणजे हो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. काही फरक पडणार नाही. ठीक आहे, कारण आपण फिल्टरच पाणी प्रोव्हाइड करतो, तर त्याच्यामुळे ते होऊन जातं. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅम. ओके. तुम्ही उशिरा जॉईन केलं काय श्रीकांती? कारण मी ऑलरेडी सांगितलं की तुम्ही डिरेक्टली ॲक्वागार्ड किंवा याला पाण्याला चार्ज करून ठेवू शकता. ओके. आता आजचा आपला विषय आहे 7 चक्र. 7 चक्र म्हणजे काय? चक्र हा शब्द आपण ऐकलेला आहे. चाकाचा शोध लागल्यानंतर मनुष्याचं डेव्हलपमेंट सुरू झालं, मनुष्याची प्रगती चालू झाली आणि जीवनामध्ये मनुष्याच्या वेगळ्या प्रगतीमुळे आज मनुष्य वेगवेगळ्या लेवलवर इन्व्हेन्शन करू शकला. कारण प्रत्येक मशीन मध्ये चक्र हा एक महत्वाचा पार्ट आहे. अगदी त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये, या मनुष्य जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे आपल्या स्पाइन मध्ये असलेले 7 चक्र. जर आपण एखाद्या व्यक्तीची एक्सरे काढला तर त्या एक्सरेच्या माध्यमातून थँक्यू म्हणून रेकीला थांबवायचं असतं. प्लीज आता मेसेज नका करू, कारण शिकवण्याचं थोडं स्पीड कमी होऊन जाते. कारण आज ऍक्च्युअली थोडं मला बरं नाही आहे, त्याच्यामुळे त्या एनर्जी तुम्हाला जाणवत, थोडी माझी आज एनर्जी डाऊन आहे. तर बघा, कारण खूप अटुनमेंट कंटिन्यू आपले 200-250 अटुनमेंट, त्याच्यानंतर एंजलचे अटुनमेंट झाले आणि मला स्वतःला चार्ज करायला वेळ नाही मिळाला, तर त्याच्यामुळे थोडी आज विकनेस जाणवत आहे. ओके. तर नाही आज दुपार संध्याकाळपर्यंत भरवून जाईल एकदा हिलिंग घेतलं तर. आज वेळ नाही मिळाला ऍक्च्युली. तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला 7 चक्र. तर एनर्जीचे हे जे 7 पॉइंट आहे, या 7 पॉइंटला जर आपण दैनंदिन लेवलवर हील केलं तर त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनात शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळू शकतो. कारण आपल्या ऋषी मुनींनी सुद्धा या 7 पॉइंटवर फोकस करायला सांगितलं, ज्यांच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. डॉक्टर मिकाउसींनी आपल्या शरीरामध्ये 24 पॉइंट सांगितलेले आहेत, पण मी ते 24 पॉइंट तुम्हाला फक्त फोटो स्वरूपात नोट्स मध्ये पाठवणार आहे. कारण तेवढे पॉइंटचा आपण वापर करायची गरज नाहीये. कारण जो प्रोटोकॉल मी तयार केलेला आहे माझ्या 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये, तो प्रोटोकॉल नुसार आपण कुठल्याही शारीरिक व्याधींवर 7 चक्रांचा उपयोग करून आजार ठीक करू शकतो. रेकीच वापरणार आहे आपण, पण डॉक्टर मिकाउसींनी सांगितलेले 24 पॉइंट लक्षात ठेवायला कठीण जातात आणि आपल्याला 7 पॉइंट लक्षात ठेवणं सोपं जातं. म्हणून आपण 7 चक्रांवर सगळं पुढचं ज्ञान आता घेणार आहे. तर आपण माहिती घेताना पहिलं चक्र म्हणजे आपले जे 7 चक्र आहे, तर पहिले चक्रांच्या जागा समजून घ्या. क्राऊन चक्र म्हणजे हा जो भाग आहे, सहस्त्रार चक्र, हे आपलं शेवटचं चक्र आहे. आता तुम्ही म्हणाल हे शेवटचं कसं काय चक्र आहे? हे आपलं लास्ट चक्र आहे. जर आपण चक्रांचा विचार करू तर पहिलं चक्र जे म्हटलं जातं ते रूट चक्र आहे. जेनेटिक ऑर्गनच्या समोर आणि माणसाच्या त्रिकोणी हाड जे असतं ना, स्पायनल कॉर्डचा शेवटचा भाग, तर तो भाग म्हणजे आपल्या रूट चक्रांची जागा आहे.
चक्रांच्या जागा लक्षात घ्या, कारण आजारांचं जे काही प्रोटोकॉल आपण देणार आहे या चक्रांनुसारच देणार आहे. नाभीच्या 3 बोट खाली, नाभीच्या 3 बोट खाली म्हणजे स्वादिष्ठान चक्र. ठीक आहे. नाभीच्या 3 बोट वर म्हणजे मणिपूर चक्र, हृदय चक्र, थ्रोट चक्र, आज्ञा चक्र आणि क्राउन चक्र. क्राउन चक्राला हिलिंग करताना आपले हात असे राहणार नाहीये, हात असे असणार आहे. ठीक आहे. 7 चक्रांच्या जागा क्लिअर झाल्या का? टाइप इन चॅट बॉक्स. 7 चक्रांच्या जागा क्लिअर झालेल्या आहेत का? कुणाला काही प्रॉब्लेम असेल, समजलं नसेल तर विचारा, मी आता चित्रांच्या बाबतीत समजून सांगते तुम्हाला. एक मिनिट. भरत सर काय नाही समजलं? अनम्यूट करा. म्हणजे लिहूनच घेतोय. ओके. नाही, मी आता इमेजच्या थ्रू समजून सांगते म्हणजे अधिक क्लिअर होईल. ओके, ठीक आहे. ओके. तर बघा, आपला जेनेटिक ऑर्गनची जी जागा असते ती जागा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी माकड हाडाचं शेवटचं टोक म्हणजे रूट चक्राची जागा आहे. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट खाली स्वादिष्ठान चक्राची जागा आहे. नाभीच्या 3 बोट वर सोलर प्लेक्सस चक्र म्हणजे मणिपूर चक्राची जागा आहे. हृदय चक्र म्हणजे सेंटर ऑफ द चेस्ट, हा झाली आपली हार्ट चक्राची जागा. थ्रोट चक्र म्हणजे थायरॉइड ग्लँड जे आहे आपली इथे, ती थ्रोट चक्राची जागा. त्याच्यानंतर कपाळाच्या थोडं वर थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र म्हणजे सेंटर, ज्याला आपण टाळू म्हणतो मराठीत, तर ती जागा म्हणजे आपल्या क्राउन चक्राची जागा आहे. चक्रांची जागा पहिले क्लिअर झाल्या का सांगा, त्याच्यानंतर आपण चक्र पुढचे एक्सप्लेन करणार. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके. त्याच्यानंतर आता आपल्या 7ही चक्रांचे बीज मंत्र आहेत. तर बीज मंत्र म्हणजे लम, हे जे आहे कलर लाल रंग आणि लम हे बीज मंत्र आहे आपल्या रूट चक्राचं. रंग लाल आणि बीज मंत्र आहे लम. तुम्हाला मी एक मेडिटेशनचा ऑडिओ पाठवणार आहे आज ग्रुपवर. तर तो मेडिटेशन करताना हे बीज मंत्र सुरू असतात, लम वम रम. प्रत्येक बीज मंत्रासाठी आपण 3 मिनिटाचा वेळ देणार आहे आणि 3 मिनिटानंतर ते म्युझिक चेंज झाल्यावर आपल्याला ती प्रॅक्टिस करायची आहे. तर सगळ्यात रूट चक्राचं बीज मंत्र कोणता आहे? लम. ठीक आहे. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट खाली जे बीज मंत्र आहे आपलं ते म्हणजे स्वादिष्ठान चक्र, सॅक्रल चक्राचं आहे बीज मंत्र वम, रंग आहे केशरी. बघा, जेव्हा तुम्ही चक्रांची प्रॅक्टिस कराल हे चक्र तुम्हाला तिथे मूव्ह होताना दिसतात, यांचे रंग सुद्धा तुम्हाला व्हिज्युअलाइज होतात. तर याचं प्रॅक्टिकल पण आपण आज जमलं वेळ पुरला तर आज घेऊन येतो, उद्या आपण घेणार आहे. त्याच्यानंतर रम हे जे आहे रंग पिवळा, मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर. ठीक आहे. रंग पिवळा बीज मंत्र आहे रम. त्याच्यानंतर यम हृदय चक्राचं जे आहे रंग हिरवा बीज मंत्र यम. त्यानंतर थ्रोट चक्राचा फिका निळा लाईट ब्लू कलर आहे बीज मंत्र आहे हम. आता बघा, काही ठिकाणी इथेच थर्ड आय चक्राचा जो डार्क निळा कलर आहे इथे पूर्ण म्हणजे पूर्णत्व मानला गेलेला आहे ओंकार, आणि हा ओंकार म्हणजे नीरव शांतता. इथे जो ओम आहे हा सायलेंट आहे आणि थर्ड आयचं बीज मंत्र जो आपण ओंकाराचा उच्चार करतो तो. आणि आता जर तुम्हाला माहिती असेल तर नासानी जेव्हा सूर्याचा ध्वनी, सूर्याचा नाद कोणता आहे याच्याबद्दल सर्वे केला
तर सूर्याचा ध्वनी सुद्धा हा ओंकार ध्वनी आहे. हे आता नासाने सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यांनी तो जेव्हा सूर्याच्या ध्वनीचा अभ्यास केला तर तिथला तो ध्वनी आहे सूर्याचा ध्वनी. आणि विचार करा की आपले जे ऋषीमुनी होते ते किती प्रभावी सायंटिस्ट होते की त्यांनी त्या काळात ओंकार ध्वनीचं महत्व आपल्याला सांगितलंय, जे नासाने आत्ता सिद्ध केलेलं आहे की सूर्याचा ध्वनी हा ओंकार आहे. आणि म्हणून जर का तुम्ही 7 चक्रांचं रोज या बीज मंत्रांचं उच्चारण केलं तर आपल्या 7 चक्रांचं आपलं चार्जिंग होतं आणि आपल्या जीवनामध्ये हळूहळू स्टेबिलिटी येते. आता ही स्टेबिलिटी कशी येते हे आता मी तुम्हाला प्रत्येक चक्राचं महत्व आणि त्याचं काम काय आहे आता आपण जाणून घेऊ. बीज मंत्र आणि रंगामध्ये कुणाला अडचण आहे का? त्यांनी चॅटबॉक्स मध्ये सांगा, कारण हँडरेज बरेच लोकांचे आहेत. नेमका कुणाचा काय प्रश्न आहे, प्रश्न आपण नंतर घेणार आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर आहे. ओके, चला क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. चलो, दिशा बिशा काहीच नाही आहे. ज्या दिशेला तुम्ही मानता त्याच दिशेला सगळं हे होणार आहे. त्याच्यामुळे इथे दिशेची पण कुठलंही बंधन नाही आहे. आता आपण प्रत्येक चक्राचं काम काय आहे ते बघणार आहे आणि प्रत्येक चक्राचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो. तर सुरुवात करणार आहे आपण रूट चक्रापासून. रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर. आता बघा, हे यह चक्र पुरुषों की रीढ़ की हड्डी के सबसे नीचे तिकोनी हड्डी ये महिलाओं के बीज कोश के जगह पे अवस्थित है. हे जे रूट चक्र आहे आपलं, एक मिनिट याच्यात नाही, तर बघा रूट चक्र, रूट चक्राची जागा आपण बघितली की जेनेटिक ऑर्गनच्या समोर ही रूट चक्राची जागा आहे. याचा रंग लाल आणि बीज मंत्र आहे लम. आता याचा नेमका आपल्या जीवनावर कुठे आणि कसा परिणाम होतो ते आता बघणार आहे. तर हे जे चक्र आहे शरीराच्या भौतिक जीवनशक्तीचं स्थान आहे. म्हणजे जीवनासाठी प्रेरित करणारं चक्र आपण याला म्हणत असतो. या चक्रामुळे कुंडलिनी जागृतीसाठी या चक्राची मदत होत असते. सुपरनील ग्रंथी, युरिनरी ब्लॅडर, किडनी, त्याच्यानंतर याचं जे तत्व सुषुम्ना नाडीसोबत याचा संबंध आहे. आणि पहिले शेवटून जे 5 चक्र आहे त्याचे आपल्या पंचमहाभूतांच्या 5 चक्रांशी रिलेटेड आहे. तर हे जे चक्र आहे ते पृथ्वी तत्वाशी रिलेटेड आहे. रूट चक्र कशाशी रिलेटेड आहे? पृथ्वी तत्वाशी रिलेटेड आहे. भौतिक शक्ती, सृजन शक्ती याच्याशी याचा संबंध आहे. आणि हे जर चक्र इनबॅलन्स असेल, ऊर्जावान नसेल, हे चक्र ब्लॉक असेल तर शरीरामध्ये जडता, उदासी, भारीपण आणि आपल्या शरीरामध्ये हाडांचे जर आजार होत असतील तर त्याच्यासाठी हे चक्र जबाबदार आहे. ज्या कुठल्या महिलांना, पुरुषांना आर्थरायटिस असेल किंवा मग पडलं तरी हात ठिसूळ होतं म्हणजे फ्रॅक्चर येतो, तर लक्षात घ्या त्या व्यक्तीचं रूट चक्र बॅलन्स जर केलं, रूट चक्राला रोज हिलिंग दिलं तर मग त्या समस्या दूर होतात. परत एकदा समजून घेऊ, याचा रंग लाल, सुपरनील ग्रंथीसोबत संबंध आहे. किडनी, ब्लॅडर, पूर्ण स्पाइन याला नियंत्रित करतो. कार्यक्षेत्र यह चक्र शारीरिक शक्ति, स्थिरता, सृजन शक्ति, कुंडलिनी जागृति का यह केंद्र है. यहाँ शारीरिक शक्ति का अर्थ है रीढ़ की हड्डियों, अन्य हड्डियों को स्थिर रखने की शक्ति प्रदान करता है. इंद्रिया यही पर होने से व्यक्ति संसार सर्जन का आधार यही है. शक्ति का स्रोत चेतना और स्फूर्ति, जडता आणि जर एनर्जी नसेल तर व्यक्ती काहीच करायची इच्छा राहत नाही, शरीर जड पडल्यासारखं वाटतं, व्यक्ती सुस्त राहतो. आता तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना बघून त्यांच्या जीवनामध्ये काय गडबड चालू आहे हे ओळखू शकणार आहे. आता तुम्ही जर व्यक्तीला ऑब्झर्व केलं तर व्यक्ती सुस्त दिसून राहिलाय. एक ग्लास पाणी आणायला सुद्धा घरच्यांना बोलवताय की पाणी लाव रे मेरे लिए, असं जर आपल्या घरात आवाज येत असेल
तर लक्षात घ्या त्या व्यक्तीचं कुठलं चक्र ब्लॉक आहे? पहिले तर रूट चक्र ब्लॉक आहे. वारंवार हाडांच्या समस्या आहे, कुठलं चक्र ब्लॉक आहे? रूट चक्र ब्लॉक आहे. मग आपल्याला लक्षात येऊन जातं की याला हिलिंग द्यायचं आहे तर कुठल्या चक्राला द्यायचं आहे. ठीक आहे. या चक्राचा जर प्रॉब्लेम असेल तर व्यक्ती सतत दुःखी राहील, असंतोषी राहील आणि दुसऱ्यांवर निर्भर राहील. आणि हे चक्र ऍक्टिव्ह आहे तर तो व्यक्ती सुखी राहील, स्वस्थ राहील, जीवनाचा आनंद घेईल. आणि पृथ्वी तत्व असंतुलित असल्यामुळे शरीर भारी भारी वाटतं, हाडांसंबंधित रोग होतो आणि शरीरामध्ये कमजोरी आणि चक्कर येण्याची समस्या होत असते. हे झालं आपल्या रूट चक्राचं एक्सप्लेनेशन. क्लिअर झालं? आता आपण त्याच्यानंतरचं चक्र, रूट चक्र कुठे आहे? जेनेटिक ऑर्गन समोर पहिलं चक्र याला म्हटलं जातं. कारण जे चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे ते आपल्याला असं खाली नाही करायचंय, खालून वर करायचंय. लक्षात घ्या, हा मुद्दा लिहून ठेवा वाटल्यास. चक्र चार्ज करत असताना रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत करायचं आहे. कळलं? चक्र चार्ज करत असताना रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत चक्र चार्ज करायचे आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचे चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं स्वादिष्टान चक्र. हे जे येलो कलरचं चक्र आहे याचा रंग केशरी रंग आहे. बीज मंत्र आहे वम. ठीक आहे. बीज मंत्र आहे वम. नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं चक्र आहे. नाभि के करीब 3 इंच नीचे अवस्थित है. यह चक्र काम शक्ति का केंद्र और अहम का परिचारक है. संबंधित अंक ग्रोनड ग्रंथी, प्रजनन अंग, दोन्ही पाय, व्यक्तीचे सगळे मनोभाव सरळ या चक्रापासून निघत असतात. भावनात्मक तत्व जे आहे याचं जल तत्व आहे. या चक्राचं तत्व कोणतं आहे? जल तत्व आहे. जल तत्व रंग नारंगी. प्रतिकूल प्रभाव कफ, श्वासासंबंधित रोग आणि युरेन संबंधित रोग आहे. बघा, काही मुलं 12-15 वर्षाची होतात तरी बेड वेटिंगची समस्या असते, बिछाना ओला करतात, त्यांचं हे चक्र ब्लॉक असतं. माझ्याकडे एक त्यावेळेस 12 वर्षाच्या, आता 5-1 वर्ष झाले त्या गोष्टीला, त्या मुलासाठी सगळं पिडियाट्रिकचं औषध वगैरे सगळं झालं, काउन्सिलिंग झालं, पण तो मुलगा बेड वेटिंगची समस्या होती त्याची 12 वर्षाच्या मुलाची. त्याच्या आईने जेव्हा माझ्याकडे त्याच्यासाठी काउन्सिलिंग केलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्या आईला म्हटलं की तुम्ही याला रेकी करून स्वादिष्टान चक्राचं हिलिंग करा. 15 दिवसामध्ये त्याची बेड वेटिंगची समस्या दूर झाली. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जर असे मुलं असतील त्यांच्यावर तुम्ही याचा उपयोग म्हणजे स्वादिष्टान चक्राला हिलिंग अवश्य करू शकता. याचा जे रंग नारंगी आहे, गोनेड ग्रंथीसोबत संबंध आहे, जेनेटिक ऑर्गनला नियंत्रित करतो. आणि लक्षात घ्या, स्त्री पुरुष आकर्षणाचं हेच मानलं गेलेलं आहे. याच्यामुळेच होत असतं. आता व्यक्तीमध्ये जर संयम असेल तर व्यक्ती या चक्राच्यामुळे आपला विकास करू शकतो. नाही तर चुकीच्या भावनांपर्यंत, म्हणजे आपण जे बघतो ना की लोकांच्या हातून कधी गुन्हे घडतात, तर या चक्रावर जर कंट्रोल नसेल तर त्या व्यक्तीच्या हातून गुन्हे सुद्धा घडत असतात. उत्तम संतती निर्मितीसाठी या चक्राला हिलिंग देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जलतत्व असल्यामुळे व्यक्ती ज्यांनाही युरिन संबंधित रोग असतील किंवा मग युरिनला वारंवार जावं लागणं किंवा युरिन न येणं किंवा मग युरिन लिकेजची जी समस्या असते ती या चक्रामुळे असतात. गायनिक प्रॉब्लेम किंवा संतती निर्मितीसाठी जर काही प्रॉब्लेम होत असतील तर या चक्राला बॅलन्स करायचं असतं. क्लिअर? स्वादिष्टान चक्र क्लिअर झालं सगळ्यांना? त्यानंतरचं चक्र आहे ते म्हणजे सोलर प्लेक्सिस चक्र, मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोटं वर असलेलं चक्र आहे. या चक्राचं काम काय है? नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जाओं का विचरण होता है. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला इच्छा कुठे निर्माण, म्हणजे जर आता पेपरला जायचं आहे मुलांना तर अचानक गोळा कुठे येतो? किंवा आपल्याला एखादं कठीण काम आलं तर गोळा कुठे येतो सांगा बरं? पोटात गोळा येतो की नाही? आपण म्हणतो ना पोटात भीती वाटली, पेट में अपने आप कड़ापन आ जाता है. क्यों होता है ऐसा? कारण मणिपूर चक्र हे जे आहे आपल्या भौतिक जीवनातील इच्छा पूर्ण करणारं चक्र आहे. आता भौतिक जीवनातील इच्छा म्हणजे मला घर पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे, घरात सुख शांती पाहिजे, या सगळ्या इच्छा, माणसाच्या सगळ्या इच्छा कुठे दडलेल्या असतात?
तर माणसाच्या सगळ्या इच्छा या त्याच्या पोटात दडलेल्या असतात. पण कळत नकळत काय होतं की त्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिले आता पेपर द्यायला जायचं आहे, कुणाला हे प्रवासाला जायचं आहे, एकदा युरिनला एकदा टॉयलेटला जाऊन यायची गरज पडते. होतं असं? का बरं असं होत असतं? कारण ते डिरेक्टली हे जे आपलं चक्र आहे, मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटावर, त्याचा इफेक्ट, ते चक्र इनबॅलन्स असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात. मग या चक्राला नेमकं काय करायचं आहे? तर बघा, आता या चक्राला अजून समजून घेऊ. नाभि के करीब 3 अंगुल ऊपर अवस्थित है यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहाँ भौतिक ऊर्जाओं का विचरण होता है. शक्ति और बुद्धिमानी का चक्र है. हे चक्र कशाला म्हटलंय? शक्ति आणि बुद्धिमानीचं चक्र है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में कड़ापन आ जाता है. संबंधित अंग आमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पूर्ण आपले डायजेस्टिव्ह सिस्टमला इफेक्ट करतो हे चक्र. तत्व जे आहे अग्नितत्व आहे. म्हणतात ना की उदरभरण नव्हे हे जाणी जे यज्ञ कर्म. तर आपण जे अन्न ग्रहण करतो ती आहुती आहे या यज्ञ कुंडामध्ये टाकलेली. कारण पूर्ण पचनासाठी जर अग्नी प्रदीप्त पाहिजे, तो प्रदीप्त झाल्यावरच जेवायचं. कोण कोण जेवल्यानंतर लगेच पाणी पितं सांगा बरं जरा. जेवण झाल्याबरोबर पाणी पिणारे किती लोक आहेत इथे? आता मला सांगा, अग्नी पेटलेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही 1-2 ग्लास पाणी ओतलं, काय होणार आहे? अग्नी प्रदीप्त झालेला आहे. आपण जे अन्न ग्रहण करतो ते पचन होण्यासाठी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पाचक रस तयार होत असतात. एक अग्नी प्रदीप्त झाला असतं आणि तुम्ही त्याच्यावर पाणी ओतलं म्हणजे काय झालं? त्याची स्पीड एकदम स्लो होते. मग जे अन्न 5 तासात पचायचं ते अन्न पचायला 12-15 तास लागतात. म्हणून जेवल्या जेवल्या कधीच पाणी प्यायचं नाही, हे आपलं आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी सांगतं. जेवल्याच्या नंतर 45 तासांनी ते 1 तासांनी पाणी प्यायचं असतं. हा नियम आपल्याला पाळण्यासाठी, म्हणजे काही छोटे छोटे नियम आहे की जे पाळून आपण स्वस्थ राहू शकतो. ठीक आहे, पण बॉडीचा कधीच ओव्हर यूज नाही करायचा, जो माझ्याकडून होतो कधी कधी, आणि ती माझी चूक आहे. खूप जास्त एक्झर्शन करते. मला काम करताना भान नाही राहत की आपण किती कामं करतोय. मग आता शरीर आहे त्याला विश्रांती दिली नाही की तो थोडासा त्रास देणार आहे. पण आता आपल्याकडे रेकीचा उपाय, आपण थोडस त्याला मेडिटेशनला बसलं, चार्ज केलं की आपल्या एनर्जी आपोआप ऍक्टिव्हेट होत असतात. ठीक आहे, 45 मिनिटाच्या नंतर 45 मिनिटाच्या आधी प्यायचं नाही. कारण तेवढा तो अग्नी जो असतो ना पोटामध्ये, सगळं ते ग्राइंडर जसं फिरतं ना, मिक्सर, आणि सगळं ते बारीक होतं. आता सायन्स वाल्यांना माहिती आहे की ते पूर्ण डायजेस्टिव्ह ज्युसेस त्याच्यात तयार होतात आणि ते शाळेमध्ये आपल्याला सगळं शिकवलेलं आहे. पण मोठं होत असताना ना, आपण शाळेचं पुस्तकं म्हटलं ना, 10वी-12वीचा अभ्यास कधीच लक्षात राहिला नाहीये आपला. शिकवताना शाळेत तर आपल्याला सगळं शिकवलं, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम कशी काम करते, हार्ट कसं काम करतं, लंग्सचं काम काय आहे. पण ऍक्च्युअली या शरीराचा वापर करत असताना कधीतरी आपण त्या अभ्यासाचा फायदा घेतला का? आजपर्यंत सांगा बरं, कोणी कोणी त्याचा बेनिफिट उचललेला आहे की जे आपल्या शाळेत शिकवलं होतं ते काय आई वडिलांनी मारून मारून शाळेत पाठवलं परीक्षा पास करायसाठी? शिक बेटा शिक, नाही तर आयुष्यात काहीच करणार नाही. आणि म्हणून त्याच्यामुळे, आणि आपल्याकडे शिक्षण म्हणजे काय, तर उद्या चालून तुला नोकरी भेटणार आहे याच्या पलीकडे महाराष्ट्रीयन पालकांनी तर कोणाला म्हटलं, बेटा पढ, अच्छा बिझनेसमॅन बनेगा तू, असं कधीतरी सांगितलं का कोणत्या तरी आईवडिलांनी? शिक आणि छान नोकरी कर, याच्या पलीकडे कोणाला काही मिळालेलं का अफर्मेशन? सांगा बरं जरा. मिळालाय का कुणाला तरी? मोस्टली नाही. ओके, हा एक वेगळा विषय होऊन जाईल परत, त्याच्यामुळे आपण तिकडे जाणार नाही आता. आपल्याला चक्र कंप्लीट करायचे आज, कारण छान मेडिटेशनचा अनुभव पण घ्यायचा आज, नाही तर उद्या आपल्याला घेऊ आपण तो. ठीक आहे, उद्या कागद पेन घेऊन बसायचं, आपण जिभूचे सिम्बॉल शिकणार आहोत त्याच्यासाठी. तर बघा, अग्नितत्वाचं असंतुलित झाल्यामुळे शरीरामध्ये स्किन संबंधित आजार, ओमॅटिंग, त्याच्यानंतर डायरिया, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस याचा प्रॉब्लेम होत असतो. चेहऱ्यावर पिंपल्स,
वजन वाढणे किंवा कमी होणे, कुठल्याही प्रकारची एलर्जी, इन्फेक्शन याच चक्रामुळे होत असतं. जेवणाची रुची न राहणे, जेवणामध्ये इच्छा न राहणे, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या या मणिपूर चक्राचाच इफेक्ट होत असतो. कसं आहे, आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों की अधिकता, दबाव के सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो हो रहा है, परंतु वो शायद अपनी समझदारी खोते जा रहा है. तभी तो ईर्ष्या व द्वेष के चक्कर में अपने वास्तविक रूप के आनंद को भूलते जा रहा है. समोरच्याने गाडी घेतली की आपलं मणिपूर चक्र इनबॅलन्स असतं, मग आपण केव्हा गाडी घेऊ त्याचं प्लॅनिंग करतो. बरोबर की नाही? कुठेतरी बघा या पद्धतीने चालू राहतं. तर लोकांनी घेतलं, आपल्याला काय करायचं आहे? उसने घर में डबल दुसऱ्याने दुसरे माळा चढवला. आता पुण्या मुंबईला तर फ्लॅटची मस्त प्रकार होत नाही की दुसऱ्यांनी वरचा माळा चढवणं, पण आमच्या शहरांमध्ये बिलकुल समोरासमोर एखाद्याने माळा चढवला की अरे प्रॉपर्टीच्या वाटण्या झालं वाटतं, लगेच बोलल्या जातं, आला वाटतं अमाऊंट. अरे पण त्याचा अमाऊंट कशाने आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे? आपण आपली एनर्जी कमी किंवा डाऊन कशाला करायची? एवढी छोटी गोष्ट आपल्याला समजत नहीं. तो ज्यादा लोग दुखी रहता है ना, खुद के प्रॉब्लम से नहीं रहता है, तो लोगों की खुशियों से जल के. तर हे कशामुळे होतं? मणिपूर चक्र इनबॅलन्स असल्यामुळे हा परिणाम होत असतो. हे चक्र जर बॅलन्स राहिलं तर व्यक्ती खूप छान समाधानी जगू शकतो. याचं तत्व काय आहे? अग्नी तत्व. ठीक आहे. त्याच्यानंतरचं चक्र आहे ते म्हणजे आपलं हृदय चक्र, जे सेंटर ऑफ द चेस्ट आहे. याचं काम काय? याचा रंग हिरवा, थायमस ग्रंथी सोबत याचा संबंध आहे. यह चक्र हृदय, लंग्स, लिव्हर आणि आपल्या शरीराची ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमला इफेक्ट करत असतो. हा व्यक्तीच्या जीवनाचा मूल आधार आहे. शक्ती का स्रोत प्रेम. जर या चक्राला जर पॉझिटिव्ह असलं तर तो स्वतःवर प्रेम करेल, दुसऱ्यांवर प्रेम करेल, समाजावर प्रेम करेल. नाही तर प्रत्येक व्यक्ती, समाज काही ठेवलं नाहीये, कुटुंब काही ठेवलं नाहीये, नातेवाईक काही ठेवलं नाहीये, अशी व्यक्ती बघतो ना आपण. का? तर त्या व्यक्तीचं हृदय चक्र खूप ब्लॉक असतो, जो जगामधला चांगुलपणा बघू शकत नाही. त्याच्यानंतर त्याचा ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमचा त्याला प्रॉब्लेम होऊ शकतात, लंग्स आणि हार्टचे प्रॉब्लेम होऊ शकतात. शक्ती का स्रोत प्रेम. अगर ये चक्र ब्लॉक हो तो धिक्कार, स्वतः भीती तर वाटेल किंवा तो दुसऱ्यांचा द्वेष तरी करेल. किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति में सज्जनता का भाव आने पर वह स्वयं से और औरों से प्रेम पूर्वक व्यवहार करता रहेगा. धिक्कार का भावना रखते हुए जीवन में अनेक प्रकार के भयों को पालकर डरपोक बन जाएगा. इस चक्र का संबंध वायु तत्व से है और वायु तत्व असंतुलित होने से व्यक्तीचा नर्वस सिस्टम वर असर पडतो, हार्टचा प्रॉब्लेम होतो, बीपी शुगर बीपीचा प्रॉब्लेम होतो. तो व्यक्ती सतत निराशा आणि डिप्रेशन मध्ये जगत असतो. सतत आता आपल्या आजूबाजूला असे पेशंट दिसले की त्यांना कोणत्या चक्राला हील करायचं आहे हे तुम्हाला लक्षात येणार की आता पेशंट असला की मग याचं नेमकं कुठलं चक्र ब्लॉक आहे. आम्ही माहितीये का, मी कुणाचे चक्र चेक करते, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, आणि पूर्ण त्यांच्या लाईफचा प्रॉब्लेम आपोआप निघतं. कारण मला त्यांच्या लाईफची माहिती नसते, मला चक्रांची माहिती आहे की आता ह्या व्यक्तीचं हे चक्र ब्लॉक आहे, म्हणजे या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम आहे. मग ते म्हणतात, मॅडम तुम्हाला एवढं कसं समजलं आमच्या आंतरिक जीवनाचं? मला काही आंतरिक जीवन नाही, त्यांच्या चक्रांवरनं ऍज इट इज सगळ्यांचे प्रॉब्लेम सेम असतात. आलं का लक्षात? त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही चक्रांमध्ये डीप मध्ये स्टडी कराल ना, तुम्ही कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात काय प्रॉब्लेम चालू आहे हे सहज ओळखू शकणार आहे. इझिली तुम्हाला म्हणजे हे होऊन जातं की नेमका कुठे प्रॉब्लेम आहे, शारीरिक लेवलच्या काय समस्या आहे, रिलेशनशिपच्या काय समस्या आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सपिरियन्स करू शकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र, म्हणजे थ्रोट चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे कोणतं चक्र आहे? थ्रोट चक्र. थ्रोट चक्र यह संचारक का चक्र है. अपनी अभिव्यक्ती. आता मी एक माझ्याकडे 5-6 वर्ष आधीची केस आहे. कॉलेजला प्राध्यापक होत्या त्या मॅडम, आणि माझ्याकडे त्या चेक आल्या, त्यांचा औरा स्कॅनिंग साठी आल्या, चक्राचं स्कॅनिंग करायला. त्यांनी मला सांगितलं नव्हते त्यांची रिपोर्ट की त्यांना काय प्रॉब्लेम आहे. मी त्यांचे चक्र चेक केले, त्यांचं थ्रोट चक्र 100% ब्लॉक होतं. मी एकच प्रश्न केला की मॅडम किती दिवस झाले तुम्ही कोणासोबतच मोकळेपणाने बोललेले नाहीये?
किती दिवस झाले म्हटलं तुम्ही मोकळेपणाने बोलले नाहीये. तर म्हणे मला लहानपणापासून मनातलं कुणालाही सांगायची आवडच म्हणजे इच्छाच नाही होत म्हणे की कुणाशी बोललं पाहिजे. त्यांचा रिपोर्ट होता थ्रोट कॅन्सरचा. नंतर त्यांनी मला रिपोर्ट दाखवला, आता त्या पूर्ण बऱ्या आहेत. पण लक्षात घ्या, का बरं हे चक्र बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत ना, या आपल्या 7 चक्रांच्या एनर्जीवर आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, औरामधली नकारात्मकता आपल्या चक्रांमध्ये येते. आपण औरा क्लीन करत नाही, चक्रांना क्लीन जर चार्ज केलं नाही, तर मग या सगळ्या समस्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचं कारण बनतात. आणि जर आजपासून जरी तुम्ही चक्रांना चार्ज करायला सुरुवात केली, तर हळूहळू 21 दिवसांमध्ये तुम्हाला आंतरबाह्य स्वतःमध्ये डेव्हलपमेंट दिसायला लागते. निश्चितच हे 10% ऊर्जांनी का होईना, पण रेकीच्या लेव्हल 1 मधनं तुम्ही तुमच्या 10% एनर्जीला तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता. ज्यांना पुढे सेकंड थर्ड लेवल जर करायची असेल तर आपली सेकंड लेवलची बॅच जी आहे ती 27 तारखेपासून सुरू होणार आहे. बुधवार नेक्स्ट वेनसडे पासून सुरू होणार आहे. आपलं प्रत्येक लेव्हलचं सेशन हे 10 दिवसांचं असतं. लेव्हल 3चं सेशन एक 12-13 दिवसांचं म्हणजे 10-12 दिवसांचं असतं. जनरली 10 दिवसात होतं. तर ते जर तुम्हाला करायचं असेल तर त्याची जी फी आहे आपली म्हणजे तशी एरवी माझी लेव्हल 1 ची 3000 असते, लेव्हल 2 ची 4000, लेव्हल 3 ची 5000 असते. पण माझे हे जे सेशन सध्याचे चालू आहे ग्रॅटिट्यूड मध्ये की 2024 सगळ्यांना चांगला पॉझिटिव्ह लाभावा या उद्देशाने मी पूर्ण डिसेंबर मध्ये हे काम करत आहे. तर त्याच्यासाठी फक्त मात्र 5000 लेव्हल 2 आणि लेव्हल 3 परत 20 दिवसांचं सेशन राहणार आहे, ज्याचं माझ्या प्ले स्टोअरवरच्या ऍपमध्ये तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस मिळणार आहे. लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डिंग कुठल्याही बॅचला परत फी द्यावी लागत नाही. एकदा फी भरली की त्याच्यात जे काही नवीन ऍडिशन, आजच मी एंजल थेरपीच्या बॅचमध्ये कोकोनट डाउजिंग शिकवलं. कुणी कुणी ऐकलंय ना कोकोनट डाउजिंगचं, की कुणाच्या घराची एनर्जी तुम्ही याच्याने चेक करू शकता आणि इझिली सगळ्या स्टुडंटला जमली. कशी एनर्जी आहे, पाण्याचा उत्तम स्रोत शोधायचे लोक 2100 ते 5100 म्हणजे 5100 रुपये लोक घेत असतात. इझिली तुम्ही ओळखू शकता. ते आज मी ऍज अ बोनस म्हणून शिकवून दिलं. नव्या जुन्या सगळ्या स्टुडंटला ते रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशनच्या माध्यमातून गिफ्ट म्हणून मिळालं. म्हणून हे नारळ आज टेबलवर आहे. म्हणजे इझिली तुमच्या हातावर, जर मी आता म्हटलं की ऍट प्रेझेंट माझ्या ऑफिसची एनर्जी कशी आहे, तर हे नारळ आता हे असं जे फ्लॅट नारळ आहे तर ते पूर्णपणे बोटां माझे पूर्ण स्ट्रेट, तर कशी आहे तर ते आपोआप नारळ तुमच्या हातावर उभं राहतं आणि हे टेक्निक आपण त्याच्यात शिकवत असतो क्लासमध्ये. हे काहीच याच्यात असं मॅजिक वगैरे काही नाही. लोक याचे एवढे पैसे चार्ज करतात. सगळी एनर्जी देवानी आपल्याला दिलेली आहे, फक्त आजपर्यंत आपण त्याचा यूज केला नाहीये म्हणून ते माहिती नाही. म्हणजे आजपर्यंत जर तुम्हाला कोणी म्हणेल ना की एखाद्याने डोक्यावर हात ठेवला आणि डोकंदुखी थांबली, ते तर तुम्ही आता करू शकता रेकीतनं. करू शकता की नाही करू शकत? जेव्हा आता प्रॅक्टिकल कराल डिस्टन्स हिलिंगचे तुम्हाला सेकंड लेवलचे काही एक्सपिरियन्स शेअर करील तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कशा पद्धतीने त्याच्यात बेनिफिट असतो. का बरं या सगळ्या गोष्टी, एक मिनिट, आता जी करंट बॅच चालू आहे आपली, हे बघा आता काय काय लिहिलं, मला वेळ नाही मिळाला आज व्हॉट्सअप चेक करायला. हा एक मेसेज आहे, 10 दिवसांमध्ये खूप काही शिकायला मिळालं. माझ्या स्वतःमध्ये खूप काही सकारात्मक बदल जाणवत आहे. दुसऱ्यांना माफ करायला, स्वीकारायला आणि अनकंडिशनल लव्ह हेही करता येऊ लागलं आहे. याचे श्रेय आपणास इतर अभ्यासू सहपाठींमध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळत होती, त्या मनपूर्वक आभार. विशेष म्हणजे एक मॅडम आहे आपल्याकडे खूप प्रश्न विचारायचा. आता थर्ड लेवल आमची चालू होणार आहे उद्यापासून. हे बघा आता पण 3 वाजल्या, लेक्चर नाहीये पण वेळेला तुमची आठवण होते, तुमचे शब्द कानावर पडत असल्याचा भास होत आहे. सवय झाली आहे. मी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, कधी ऑफिसमधून तर कधी घरातून असे अटेंड करते. प्रॅक्टिस पाहते, 4 वाजल्यापासून करते. सकाळी वेळ देते पण संध्याकाळी देता येत नाही. अजून थर्ड लेवल शिकले की तो सुद्धा वेळ काढेन, ऍडजस्ट करेन, इतका विश्वास तुम्ही देत आहात. प्रत्येक शंकेचे संतुलन म्हणजे डिस्टन्स हिलिंग जे लोकांनी केलं ना ते खूप चांगले अनुभव होते. याच्यात प्रत्येकाच्या नोट्स पीडीएफ सगळं तुम्हाला मिळतं. प्लस एक हे जे पीडीएफ आहे एक मॅजिकल पीडीएफ आहे. मी एक 6 लाखचा कोर्स घेतलेला आहे, त्यात मला हे पीडीएफ मिळालं आणि मी हे शेअर केलेलं आहे. कारण दिल्याने कुठली गोष्ट वाढते तर या पद्धतीने आपण ते ट्रान्सफॉर्मेशन स्वतःच्या लाईफ मध्ये
आणू शकतो, कारण याच्यात आता जुने मेसेजेस इथे नाही मिळणार आपल्याला. तर या पद्धतीने जर तुम्ही शिकला तर मी आज ग्रुपवर शेअर करते सिलेबस, आणि त्याचे ऍडमिशन आपल्या 25 तारखेपर्यंत ओपन राहतील. 25 तारखेपर्यंत आपण ऍडमिशन घेऊन रेकीचं पुढचे लेव्हल तुम्ही करू शकता. अदरवाईज तुम्हाला जे आता जे मी तुम्हाला देते आहे तेवढी प्रॅक्टिस केली तर 10% ऊर्जांनी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रगती करू शकणार आहे. सांगणार आहे प्लीज पेशन्स ठेवा, रोज प्रॅक्टिस कशी करायची, अजून आपण तिथपर्यंत पोहोचायचं, कारण चक्र समजल्याशिवाय प्रॅक्टिस सुरू होऊ शकत नाही. जिबू आणि चक्र हे 2 टॉपिक झाल्यानंतर आपण एनर्जी बॉल शिकणार आहे, आणि मग दैनंदिन प्रॅक्टिस सगळं सिलेबस झाल्यावर आपण सांगतो की दैनंदिन प्रॅक्टिस कशी कशी करायची आहे. आज तुम्हाला फक्त 7 चक्रांचं मेडिटेशन मी पाठवते ग्रुपवर, ते मेडिटेशन दैनंदिन लेवलवर करायचं आहे. मेडिटेशनचा ऑडिओ लावून द्यायचा, रेकीला कॉल करायचा, दोन्ही हात रब करायचे आणि प्रत्येक चक्रावर हात ठेवायचा. सुरुवात कुठून करायची आहे? रूट चक्रापासून करायची आहे. ठीक आहे, रूट चक्रापासून आपल्याला करायची आहे सुरुवात, आणि मग हळूहळू तुम्ही 7 चक्र म्हणजे क्राऊन चक्रापर्यंत पोहोचू शकता. पण सगळ्यात पहिले औरा क्लिन्झिंग करायची, तर हा सिक्वेन्स आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे, आता आपल्या विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, रंग याचा लाईट ब्लू, थायरॉइड ग्लँड सोबत संबंध आहे. हे चक्र लंग्स आणि गळा यांना नियंत्रित करतो. अभिव्यक्ती और बातचीत. आता एखाद्याचं बघा खूप बडबड करत असतो, त्याच्या शब्दांवर नियंत्रण नसतं, म्हणजे काय झालं, त्याचं चक्र हे खूप असं एक्सपांड झालेलं आहे. आणि एखाद्याचं काय होतं की जे चक्र बोलतच नाही, तर त्याचं चक्र ब्लॉक असतं. आता याचं कारण काय? जेव्हा आपण लहान असतं, 1 मिनिट माझी पीपीटी जर ओपन असेल मी तुम्हाला तेही दाखवते प्रॅक्टिकली की कशा पद्धतीने आपल्या या एनर्जीवर फरक पडत असतो. एकच मिनिट. हे बघा, कुठल्याही व्यक्ती जेव्हा जन्माला येतो ना, तर ते बाळ स्वरूपात असतं, आणि ते लहान जेव्हा ते बाळ असतं तर त्याचे चक्र जे असतात ना ते बंद चक्र असतात. म्हणजे जसा जसा तो या पृथ्वीवर अनुभव घेत जातो, त्या अनुभवानुसार जसा जसा त्याचा बौद्धीचा विकास होत जातो, त्या अनुभवानुसार त्याचे चक्र हे डेव्हलप होत असतात. तर हे जे चक्र आहे याला बंद चक्र म्हणतात, शिशु चक्र. आणि हे जे पूर्ण जे तुम्हाला फुललेले चक्र दिसतात आहे, हे पूर्णपणे फुललेले चक्र आहेत. पण या मुलाचं मोठं होत असताना कधी कधी ते चक्र, जसं आता हे शिशु अवस्था का बाल्य चक्र आणि या वयस्क चक्र आहे पूर्ण फुललेला. पण व्यक्तीचं लहानाचं मोठं होत असताना काय होतं, का बरं एखाद्याच्या जीवनात खूप समृद्धी असते, आपल्याला म्हणतो ना की काय एखाद्या जो पैसा टिकतो, काय एखादा मुलगा खूप हुशार असतो, तर त्याचं रिझन या चक्रांमध्ये आहे. समजा एखाद्याचं हे हृदय चक्र बंदच राहिलं तर तो व्यक्ती कंजूस बनेल, आणि एखाद्याचं गरजेपेक्षा जास्ती ओपन झालं तर तो व्यक्ती घरात खायला नाही आणि लोकांना वाटून टाकेल असा बनेल. म्हणून चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. आता एखाद्या व्यक्तीचं थ्रोट चक्र अर्धवट ओपन झालं तर त्या बंद राहिलं तर तो व्यक्ती अबोल बनेल, आणि गरजेपेक्षा जास्ती तर केव्हाही काही वायफळ बडबड करेल. म्हणून चक्र बॅलन्स असलं तर तो चांगला वक्ता बनू शकतो. त्याच्यानंतर एखाद्याचं मणिपूर चक्र बंद असेल तर तो जीवनामध्ये भौतिक प्रगती कितीही प्रयत्न केले तरी करू शकत नाही. आणि जर व्यवस्थित बॅलन्स असलं की तो पूर्णपणे त्या दृष्टीने प्रगती करू शकतो. असं आपल्या जीवनामध्ये या चक्राचं म्हणजे हे एक पूर्ण ओपनवालं चक्र, हे विकृत अवस्थेत म्हणजे गरजेपेक्षा जास्ती ओपन झालेलं आहे, आणि व्यक्ती तर वयाने वाढलेला आहे पण त्या व्यक्तीचं हे चक्र बंद राहिलं तर जे ऍबनॉर्मल चाइल्ड असतात ना, ज्यांना आपण विशेष तर त्यांचं हे जे चक्र असतं, वय वाढतं, शरीर वाढतं, पण त्याच्यासोबत त्यांचं हे चक्रच ओपन होत नाही.
आणि म्हणून त्यांचा बौद्धिक विकास हा तिथे खुंटतो आणि त्या मुलांचा बौद्धिक विकास होत नाही. हे आपल्या 3rd लेवलच्या नोट्स मध्ये आपण हे डिटेलमध्ये समजून घेत असतो चक्रांबद्दल. ठीक आहे. तर या पद्धतीने 2 जे चक्र आहेत ते आपण उद्या घेणार आहे डिटेलमध्ये, कारण क्राऊन चक्र समजून सांगायला थोडा वेळ लागतो. तर 2 चक्र आपण उद्या घेणार आणि उद्या आपण चक्रांचं एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे की त्या उद्याचं मेडिटेशन मिस करू नका. त्याच्यामध्ये आपण चक्र शुद्धीकरण आणि चक्रांना ऍक्टिव्ह करणं ही प्रोसेस रेकीच्या माध्यमातून अनुभवणार आहे. तर उद्याचं सेशन कोणीही मिस करू नका, कारण एक पॉझिटिव्ह एनर्जीची आपण हे करत असतो. ज्यांचं लाईव्ह सेशन मिस होत आहे त्यांनी रेकॉर्डिंग बघा, पण रेकॉर्डिंग बघण्याचा रेशो फक्त 10 ते 14 मिनिटं आहे. जे लोक लाईव्ह मध्ये 1 तास अटेंड करतात ना, रेकॉर्डिंग पाहणाऱ्यांचा रेशो किती आहे? फक्त 10 ते 14 मिनिटापर्यंत ते व्हिडिओ रेग्युलर बघतात आहे. कारण मला तो रेशो पण युट्यूबच्या माध्यमातून माहिती होतं की किती काळ व्हिडिओ बघितला गेला. तर म्हणून लाईव्ह सेशनवर फोकस करा आणि उद्याचं मेडिटेशन मिस करू नका. काही प्रश्न असतील तर आज जी पाण्याची चव बदललेली तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे आज ग्रुपवर नक्की शेअर करा. त्याच्याकडून जे लोक क्लासला नाही येत तर त्यांना ती प्रेरणा मिळेल की कमीत कमी व्हिडिओ उघडून ते पाहतील तर त्यांना त्या एनर्जीचा अनुभव घेता येईल. ओके. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. उद्यापासून आपलं ऍडमिशन प्रोसेस चालू होणार आहे 2nd 3rd लेवलचं. 25 तारखेपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकणार आहे. ज्यांनाही कंपल्शन कुणालाही नाही आहे तर 25 पर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय. ओके. बुधवारपासून आपली बॅच चालू होईल, कारण दत्त जयंतीचा बऱ्याच लोकांनी सुट्टी मागितलेली आहे. क्रिसमसमुळे काही लोक बाहेर जाणार आहेत, तर त्याच्यामुळे आपली जी बॅच चालू होईल 2nd लेवलची ती 27 तारखेपासून सुरू होईल. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. परत भेटू उद्याच्या मेडिटेशन मध्ये, जे तुम्हाला खूप चांगला वेगळा अनुभव येणार आहे. पाणी घेऊन बसायचं, कारण पहिले आपण पाणी चार्ज करणार मग चक्रांना ऍक्टिव्हेट करणार. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. आज ग्रुपमध्ये शेअर करते सगळं. ठीक आहे. चला थँक्यू व्हेरी मच.